माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये ज्या निवडणुका झाल्या, कायदा आणि सुव्यवस्था, हे कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे ही उभ्या महाराष्ट्रानं, उभ्या देशानं पाहिली. एक महिला फॉर्म भरण्यासाठी जात असताना तिच्या मागे गाडीतून पिछा केला जातो. ती पळत पळत पोलीस स्टेशनला येते. पोलीस स्टेशनला ती संरक्षण मागते. पोलीस स्टेशनमधून सुद्धा तिला संरक्षण दिलं जात नाही. मग झाशीच्या राणीसारखी ती लढती. जवळजवळ 21 सिक्युरिटी कमांडो आणि 55 पोलिसाचा ताफा. ज्यावेळेला ती 2-3 दिवस नगर परिषदेचा, अनगर नगर परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी ट्राय करत असते, त्यावेळेला तिथं पंकजाताई पुचू दिलं जात नाही. यावली फाटा ते अनगर जवळजवळ 1000 ते 1500 वाहनं लावली जातात. पोलीस दखल घेत नाहीत. ज्यावेळी लोकशाहीच्या 4थ्या स्तंभानं उभ्या महाराष्ट्राला, उभ्या देशाला दाखवलं, त्याच्यानंतरनं तिला 21 सिक्युरिटी कमांडो, जे प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आल्यानंतर ते कमांडो असतात, असे 21 कमांडो, 55 पोलीस यांना घेऊन पहाटे 5 वाजता ती महिला त्या अनगर नगर पंचायतीच्या कार्यालयामध्ये फॉर्म भरण्यासाठी जाते. जणू काही जम्मू काश्मीरला फॉर्म भरलाय अशा पद्धतीचं वातावरण माझ्या या मोहोळ मतदारसंघामध्ये होतं. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, हे सरकार लाडक्या बहिणी योजनांची आनंद आहे. मी 2 मुलीचा बाप आहे. कित्येक सदस्यांना मुली असतील, परंतु त्या महिलेनं फॉर्म भरला, लोकशाहीच्या पद्धतीने तिचा फॉर्म बाद झाला. आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारी माणसं आहोत. निवडणुका बिनविरोध होतील, परंतु त्या गावामध्ये त्या महिलेची 28 एकर जमीन आणि भला मोठा त्याचा वाडा, आज वाडा आणि शेती सोडून अध्यक्ष महाराज ती पुण्यामध्ये धुणं भांडी काम करते. तिचा मुलगा ड्रायव्हिंगचं काम करतो. परंतु ठीक आहे, या निवडणुका आत्ता झाल्या 15 दिवसापूर्वी, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून हे तिथं कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली होती. आणि म्हणून अध्यक्ष महाराज, मी या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो की ज्या पद्धतीनं माझ्या मोहोळ मतदारसंघामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती धाब्यावर बसवली, अशी परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये. पंकजाताई, आपण कितीतरी महिला सदस्य इथं आहात. तुम्ही युट्यूबवरती बघितलं असेल की अनगर नगर पंचायत महाराष्ट्रानं बघितलं असेल. आणि म्हणून मी या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावरती बोलत असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा माझी आहे की एक महिला 4 दिवसानंतर तिला बंदोबस्त दिला गेला. 50-50, 100-100 माणसं बिगर नंबराच्या गाड्या घेऊन तिचा पिच्छा करत होती. आणि मोहोळ, ज्या मोहोळमधून मी ताई 31,000ने निवडून आलो, त्या मोहोळमधून तिला टायपिंग करण्यासाठी फॉर्म, ते आपले 100 रुपयाचं जे ॲफिडेविट असतं, ते ॲफिडेविट सुद्धा करायला कुठल्याही माणूस तयार झाला नाही.
आणि ही लोकशाहीची खरी मोठी खंत आहे. आज जे बरेच सदस्य बोलले, मी बी 1990 पासून शिवसेनेत आहे. माझी आयुष्यातली 35 वर्ष शिवसेनेत गेली. गेल्या वेळेने गडबड करावी लागली आणि मी आमदार झालो. पण ताई, कुठंतरी जेव्हा आपण लाडक्या बहिणीवरती सरकार खर्च करतं, तसंच या महाराष्ट्रामध्ये आता 3 वर्षाची मुलगी, 5 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलगी, इतक्या मोठ्या पद्धतीचा अन्याय आहे. याही बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलावं. माझ्या मोहोळ मतदारसंघात घडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी बोलावं. आणि अध्यक्ष महाराज, अधिक वेळ न घाता, गेल्या 100 वर्षात मोहोळमध्ये असा पूर आला नाही. अशा पद्धतीचा पूर आला. 35-40 गावं पूर्ण पुराखाली डुबली होती. मी कलेक्टर साहेबाला फोन केला, त्यांच्याकडनं NDRFची एक टीम मागवली. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना फोन केला. पंढरपूर नगरपालिकेच्या 4-5 त्या बोटी मागवल्या. जे कोळी समाजाचे तर पंढरपूरला चंद्रभागेच्या तिथे किनारी राहतो, त्या एक प्रशिक्षित अशा बोटीनी मी माणसं बाहेर काढत होतो. परंतु त्याही परिस्थितीत 15 दिवसामध्ये शासनाची मदत उशिरा पोचली. आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करत होतो. परंतु जी आता मदत दिली त्या मदतीमध्ये 32,000 रुपये, तुम्ही 32,000 रुपये गायला देत आहे. मी गावाकडून येताना अधिवेशनाला मी विचारलं की माझा एक मित्र आहे घोडके, वडर समाजाचा, त्याला म्हणलं तुझे गाढवा आहेत, त्या गाढवाची किंमत किती आहे? तर ताई त्यांनी सांगितलं, अध्यक्ष महाराज, की 40,000 ते 45,000 रुपये हे एका गाढवाची किंमत आहे. जे आपण वजं वाहून नेण्याचं काम ते गाढव करतं आणि सरकार 36,000 रुपये गायला देतं. अध्यक्ष महाराज, मोहोळ मतदारसंघामध्ये त्या गावातली जवळजवळ एक शेतकऱ्याची 15-15, 20-20 जनावरं, काही जणांची तर पुरे गोटेच्या गोटे हे सगळे वाहून गेले, घरं वाहून गेली. परंतु शासनानं अत्यंत तुटपुंजी अशी मदत गाईच्या बाबतीमध्ये दिलेली आहे. गोटे वाहून गेलेले, त्या गोट्यांचे पंचनामे केलेले नाहीत. त्या गोट्याचे पंचनामे करावे अशी एक मी मागणी करतो. दुसरं असं की ज्यांची घरं गेली त्यांना घर पडली. मी काली सभागृहामध्ये बोललो महसूल मंत्र्यांना की वाळूचं धोरण तुम्ही कागदावर ठेवले, प्रत्येक घरकुलाला 5 ब्रास वाळू देण्याचं सरकारचं धोरण आज वर्ष झालं. कुठंही वाळू ही घरकुलच्या गरीब बांधणाऱ्या घरकुल धारकाला दिली जात नाही. त्याच्यामुळं मी या प्रस्तावावरती बोलताना एवढं अध्यक्ष महाराज बोलतो की शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय ते आपण दिलेली मदत ही तुटपुंजी मदत आहे. अति जास्त मदत द्यावी. आणि अध्यक्ष महाराज, तुम्ही किती जरी मदत केली तरी शेतकरी हा पूर्ण आता उद्ध्वस्त झालेला आहे. आमचा मोहोळ तालुक्यातला त्याचं पूर्ण वाहून गेलेलं आहे. जो 2 महिने ते 3 महिने वापसा येणार नाही. अध्यक्ष महाराज, पुढचं पीक घ्यायला आज लाईट नाही. तिथं नदीच्या किनारी जवळजवळ 40-50 गावात अध्यक्ष महाराज लाईट नाही, प्यायला पाणी नाही, जनावराला पाणी नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही शेतकऱ्याला मदत करण्यापेक्षा शेतकऱ्याला एकरी, कृषी मंत्री आले होते दत्ता मामा भरणे, अध्यक्ष महाराज, मी त्यांना बोललो होतो की एकरी 50,000 रुपये शेतकऱ्याला द्या. आणि माझी एवढीच मागणी आहे ह्या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना की पुन्हा एकदा सरकारने विचार करावा. शेतकऱ्याच्या प्रती जर खरंच सरकार संवेदनशील असेल तर राज्यातल्या या दुष्काळग्रस्त, पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपयानं नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.